बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर. तुम्हाला मी यावेळेस दाखवू, लोकसभेलाही दाखवलं पद्मशाली समाज किती एकत्र आहे. तुमच्यासारख्या नेत्यांनीच हे राजकारण केलं. तुमच्याच प्रेडला सरकार असताना या महाराष्ट्रात आतंकवादी घुसले, हे तुम्ही विसरलात का? अहो, ज्या सोलापूरच्या मातीनं तुम्हाला एवढं मोठं केलं, त्या मातीसाठी काय केलं? या सोलापूरच्या माता भगिनींबद्दल तुम्ही बोलता, आमच्या बीडी कारखान्याच्या माता भगिनीबद्दल बोलता, ज्या बीडी कामगार आहेत. ताई साहेब, तुम्ही किती आंदोलन केलं हो सांगा. या बीडी कारखान्याच्या माता भगिनींसाठी किती पगाराचं उत्पन्न वाढवून दिलात तुम्ही म्हणला त्यांना उद्योगधंदे बंद पडायला आहे. तुम्हाला मी यावेळेस दाखवू, लोकसभेलाही दाखवलं पद्मशाली समाज किती एकत्र आहे. तुम्ही आम्हाला कट्टर हिंदुत्ववादी आहे, पद्मशाली समाज मान्य आहे आम्हाला. आम्ही हिंदुत्ववादीला झुकलेलो आहोत का? तो आमचा धर्म आहे. निरंतर आम्हाला जन्मल्यापासून शिकवले गेलेले आहे. अनेक ग्रंथात, अनेक भगवद्गीतेत, अनेक मंदिरात, अनेक शाळेत, अनेक ठिकाणी आमच्याही जातीचा आम्हाला अभिमान आहे हिंदू असल्याचा. तसंच दुसऱ्या जाती धर्माचाही आम्हाला अभिमान आहे. आम्ही कोणाचा अपमान करत नाही. तुमच्यासारख्या नेत्यांनीच हे राजकारण केलं. आहोत तुमच्याच प्रेडला सरकार असताना या महाराष्ट्रात आतंकवादी घुसले, हे तुम्ही विसरलात का तुम्हाला हे सगळं आठवण येत नाही? अहो, ज्या सोलापूरच्या मातीनं तुम्हाला एवढं मोठं केलं, त्या मातीसाठी काय केलं तुम्ही मला सांगा. ह्याच काँग्रेसचे अनेक मंत्री झाले, त्यांचे सिटी काही नव्हतं, छोटस तालुका होतं. आज आपल्या सोलापूर पेक्षाही मोठ्या पद्धतीनं त्या लोकांनी डेव्हलप केलं. का बरं तुम्ही केलं नाही? का केलं नाही? मी सांगतो तुम्ही का केलं नाही. हेच जर सोलापूर त्यावेळेस प्रगतीशील झाला असता तर इथले लोक सुजान, हुशार, बुद्धिवान झाले असते, व्यापारी झाले असते. त्यावेळेस तुमच्यासारख्या कुटुल राजकारणीय लोकांच्या आमिषाला बळी न पडता चांगल्या पद्धतीनं या सोलापुराला, जसं 30-35 वर्षाखाली तेलुगू भाषिकांनी या सोलापुरात राजकारण करत होते, त्यावेळेस सारखं यावेळेसही ह्या तेलुगू भाषिक किंवा या सोलापुरातील प्रत्येक नागरिक, भारतातल्या नाही देशातल्या अनेक कोपऱ्याला सोलापुराचं नाव नेलं असतं. तुम्ही लोकांनी षड्यंत्र रचून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करताय. आज आम्ही लाखोच्या संख्येनं आहोत, पण तुम्ही षड्यंत्र रचलेलं, तुम्ही तुमच्या हस्तगत असलेल्या आमच्या समाजातले बांडगुळे ठरवून आम्हाला संपवलं. आमचेच लोक जसं विभीषणासारखं तुम्हाला साथ देऊन आमच्या समाजाला अधोगती केलंय. आम्हाला नाचिक्य व्हावं लागतंय. अनेक सोमे गोम्यांना आमच्याकडे पाठवून आमची ताकद, आमची आत्मविश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केलाय ताई साहेब. पण हे लक्षात राहू द्या, पहिल्यासारखं पद्मशाली समाज तेलुगू भाषिक राहिलं नाही. आज आम्ही एकवटलोय. ह्याचं तुम्हाला लोकसभेत तुम्हाला कळालं असेल. या सोलापुरातल्या स्थितीतल्या लोकांनी तुम्हाला मतपेटीतनं उत्तर दिले. यावेळेस विधानसभेतही आम्ही तुम्हाला मतपेटीतनं उत्तर देऊ. भविष्यात बी तुम्ही लक्षात राहू द्या, असं कधी चुकीचं राजकारण करत असाल तर आम्ही तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. या सोलापूरच्या माता भगिनींबद्दल तुम्ही बोलता, आमच्या बीडी कारखान्याच्या माता भगिनीबद्दल बोलता, ज्या बीडी कामगार आहेत. ताई साहेब, तुम्ही किती आंदोलन केलं हो सांगा. या बीडी कारखान्याच्या माता भगिनींसाठी किती पगाराचं उत्पन्न वाढवून दिलात तुम्ही म्हणला त्यांना उद्योगधंदे बंद पडायला आहे. अरे बंद पडायला आहे, मग तुम्ही 15 वर्ष आमदार होते. कुठले कुठले नवीन धंदे तुम्ही यांना आणून दिलात? कुठले कुठले नवीन यांना उपाययोजने दिलात? कुठल्या व्यापारीला आणलात? ते तुम्ही खुलासा करावं. तुम्ही ज्यावेळेस हे खुलासा कराल त्यावेळेस आम्ही तुम्हाला मानू. पण लक्षात राहू द्या, हे खोटा नाटा राजकारण आता आम्ही कपून घेतलं जाणार नाही. आणि पद्मशाली समाज तर तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. तुम्ही डीएनए बद्दल बोलता, भारतीय जनता पार्टी बद्दल बोलता. तिथं भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी होते, त्यांनी कोणी बोललं नाही कुठल्याच पक्षाबद्दल कोणाच्या विरोधात. आणि तो समाजाचा अधिवेशन होता, तुम्ही त्याला राजकीयचं स्वरूप देता. आम्ही कोणीही त्या राजकीय स्वरूप दिलेल्या कोणालाही आम्ही पद्मशाली समाजाला माफ करणार नाही. हे तुम्हाला लवकरच आम्ही उत्तर देऊ. या 4 दिवसात पद्मशाली समाजाच्या अनेक लोकांसोबत आम्ही मीटिंग घेऊ. काय करायचे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ ताई साहेब. हे तुम्ही लक्षात ठेवून घेतलं पाहिजे. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण
अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.